नमस्कार, मी संजीव साठे पाटील. आवाज कुणाचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. मोसंबी फळबागेमध्ये आंबिया बहाराचं नियोजन कशा पद्धतीनं करायचं याविषयीची सविस्तर माहिती आपल्याला सांगतायत कृषी विज्ञान केंद्र गांधेली येथील श्री शरद अवचट सर आणि त्यांच्याकडून आपण आंबिया बहाराचं मोसंबी बागेतील नियोजन याविषयीची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. आमचा हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी शरद अवचट, कृषी विज्ञान केंद्र गांधेली येथे विषयतज्ञ उद्यानविद्या म्हणून कार्यरत आहे. आज आपण मोसंबी आंबिया बहारामधील नियोजनासंदर्भात आज आपण बोलणार आहोत. सध्या परिस्थिती फेब्रुवारी संपत आलेला आहे. सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांच्या शेतावरील आंबिया बहाराच्या झाडांना फळांची धारणा झालेली आहे. काही ठिकाणी वाटाण्याच्या आकाराची फळं आहे, काही ठिकाणी छोटी आहेत. हिवाळ्यामध्ये पावसाचा खंड पडला, थंडी चांगल्या पद्धतीची नव्हती, त्या कारणास्तव तानामध्ये थोडाफार कमी जास्त प्रमाण झालं. त्यामुळं बहाराचं नियोजनसुद्धा मागे पुढे आहे. काही ठिकाणी फुलसुद्धा आजच्या कंडिशनलासुद्धा फुल दिसत आहे. परंतु भविष्यात आपल्या पिकाचं नुकसान होऊ नये, चांगल्या पद्धतीचं उत्पादन आलं पाहिजे, त्यामुळे शेतकऱ्यांनी काही ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या संदर्भात आपण आज बोलणार आहोत. मोसंबी बहार व्यवस्थापनामध्ये सर्वात महत्त्वाची गलत जी शेतकऱ्यांकडून होते ती एकाच वेळी एकाच झाडावरती एकापेक्षा जास्त बहारांचं नियोजन शेतकऱ्यांकडून केलं जातं आणि त्यामुळंच मोसंबीच्या झाडाचा ऱ्हास होतो. एकच बहार आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या निविष्ठांच्या आणि संसाधनाच्या बेसवरती एकाच बहाराचं नियोजन करावं. आंबिया बहार हा परवडणारा बहार आणि नैसर्गिक बहार म्हणून गणला जातो. त्यामुळं आंबिया बहाराचं नियोजन करायचं असेल तर आपल्याकडे असणारं उपलब्ध पाणी जे आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन देईपर्यंत टिकेल याची पहिल्यांदा शाश्वती करून घ्यावी. त्यानंतर त्या पद्धतीचं नियोजन करत असताना डिसेंबर जानेवारीमध्ये झाडांना ताण देऊन मशागत करून चांगल्या पद्धतीचे खतं भरणे ही महत्त्वाची गोष्ट असते. पण आजच्या कंडिशनला बहाराचं नियोजन झालं असताना आज आपण झाडांना किती खतं दिलेले आहेत आणि झाडांना किती खताची आवश्यकता आहे यापासून आपण समोरपर्यंत बोलू, जेणेकरून आपल्याला समोरचं नियोजन करत असताना शक्य होईल. मोसंबीचं नियोजन करत असताना आपल्याला उत्पादनक्षम बहार घेण्याकरिता एका झाडाला 800, 400, 400 म्हणजे नत्र, स्फुरद, पालाश प्रति झाड देणे आवश्यक असते. 800 ग्रॅम नत्र, 800 ग्रॅम स्फुरद, 800 ग्रॅम पालाश. याचा जर समजा आपण आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या रासायनिक खतांसोबत जर समजा संबंध लावला तर सर्वसाधारणपणे सिंगल सुपर फॉस्फेट, युरिया आणि पोटॅश या माध्यमातून जर समजा आपल्याला द्यायचं असेल तर सिंगल सुपर फॉस्फेटची आपल्याला 2.5 किलोपर्यंतची मात्रा एका झाडाला देणे आवश्यक आहे आणि साधारण 2.5 किलो युरिया एका झाडाला आपल्याला त्याच्या पूर्ण कालावधीमध्ये देणे गरजेचं आहे. त्यापैकी अर्धा युरिया आपल्याला बहार नियोजन करताना जेव्हा पाण्याचा ताण सोडायचा आहे त्यावेळेस देणं आवश्यक आहे. परंतु प्रामाणिकपणे सांगतो, शेतकऱ्यांचा एवढ्या प्रमाणातला नत्र दिला जात नाही. त्यामुळं झाडांवरून काडी वाळणे, झाडांवर पिवळेपणा येणे किंवा अशक्तपणा जो झाडांवरती दिसतो हा नत्राच्या कमतरतेमुळे आहे. आणि त्याच कारणास्तव आज जी गुंडीगळ आपल्याला दिसते कारण त्या ठिकाणी नत्राचा पुरवठा हा कमी होतो. असो, इथून समोरपर्यंत जर समजा 10-26-26 DAP या माध्यमांच्या खतांचा वापर केला असेल तर साधारण एका झाडाला सर्वसाधारणपणे शेतकरी 1 किलोचं मिश्रण सगळ्या पद्धतीचं टाकतं. जर समजा 10-26-26 DAP अशा पद्धतीच्या खतांचा वापर केला तर DAP 750 ते 800 ग्रॅम, 10-26-26 1 ते 1.25 किलो एका झाडाला जाणे अपेक्षित असतं. नत्राची मात्रा जी आपली कमी झालेली आहे तरी त्या उर्वरित नत्राला आपण देत असताना प्रति महिना सर्वसाधारण प्रत्येक शेतकऱ्याकडे ड्रीप आहे. ड्रीपच्या माध्यमातून जर समजा आपण युरियाचा वापर केला किंवा दुसऱ्या कोणत्याही पद्धतीच्या खतांचा नत्र पुरवठा करण्यासाठी वापर केला तर साधारण आपल्याला दर महिन्याला एका झाडाला 100 ग्रॅम नत्र देणे आवश्यक आहे. 800 नत्राची जी मात्रा आहे साधारण 9 महिन्याचा झाडाचा कालावधी आहे. त्याच्यामध्ये दर महिन्यामध्ये आपल्याला 100 ग्रॅम एका झाडाला द्यायचा आहे. 100 ग्रॅम नत्राची मात्रा देण्यासाठी युरिया द्यायचा असेल तर साधारण तुम्हाला 210 ते 217 ग्रॅम युरिया एका झाडाला देणं अपेक्षित आहे. तर प्रत्येक महिन्याला हे गुणोत्तर ठरवून शेतकऱ्यांनी ड्रीपच्या माध्यमातून आपल्या झाडांची संख्या गुणिला 100 ग्रॅम नत्र ज्या माध्यमातून द्यायचं आहे त्या खताची मात्रा घ्यायची. जशी युरियाचं मी सांगितलं की 210 ग्रॅम आपल्याला एका झाडाला द्यायचं आहे. जर समजा तुम्हाला 19-19 घ्यायचं असेल तर ही मात्रा त्याच्या गुणोत्तरानुसार बदलत जाईल, जेणेकरून आपल्याला त्या झाडाची नत्राची पूर्तता करता येईल, जेणेकरून आपली गळण होणार नाही. उन्हाचा तडाखा वाढणं सुरू झाला आहे. मार्च महिन्यामध्ये जसजसं उन्हाचं प्रमाण वाढत जाईल तसतशी झाडांवरची गुंडीची गळ होणे आपल्याला दिसून येईल. आता याच्यामध्ये गळांचा प्रकार असा येतो की
फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये जी मोसंबीची गळण होती ही सर्वसाधारणपणे नैसर्गिक गळण पकडली जाते. या कालावधीमध्ये झाडांवरून पडणारे जे फळं असतात ही झाडाच्या पोषण्याची जर समजा ताकद नसेल तर झाड निसर्गतः त्या फळांना खाली सोडून देतं. ती गळण वाटाण्याच्या आकाराच्या लहान असेल तर ती आपल्याला नुकसानकारक नाही. परंतु दुसरे कारण जसजसं तापमान वाढत जातं तसतसं पाण्याचा ताण बसतो आणि झाड जर समजा कोणत्याही पद्धतीने स्ट्रेसमध्ये जर समजा गेलं तर झाड 100% फळ घालणार. म्हणून आपल्याला उपाययोजना काय करायच्या आहेत की आपल्या 2 पाण्याच्या पाळ्यामधलं अंतर हे सारखं असलं पाहिजे. याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीनं अडचण येता कामा नये. ड्रीपच्या माध्यमातून असेल तर साधारण 8 ते 10 वर्षाच्या वरचं जर समजा मोसंबीचं झाड असेल तर त्याला इनलाईन पद्धतीच्या 2 नळ्यांचा वापर करावा किंवा रिंग पद्धतीच्या नळींचा वापर करावा, जेणेकरून झाडाच्या पूर्ण कॅनोपीमध्ये सारख्या प्रमाणामध्ये पाणी पडेल आणि झाडाला पाण्याचा ताण बसणार नाही. दुसरा विषय असा येतो की याच कालावधीमध्ये सगळ्यांना माहिती आहे की मुंगू म्हणून आपण म्हणतो की कोळीच्या अटॅकमुळं फळांवरती ज्या काळे डाग पडतात याच्या नियंत्रणासाठी आत्ताच्या अवस्थेमध्ये काळी माशी, सिट्रसिला आणि कोळी याचा या तापमानवाढीच्या पिरियडमध्ये झाडांवरती प्रादुर्भाव होतो. हा टाळण्याकरिता आपण याच कालावधीमध्ये त्याकरिता लागणारे कोळीनाशक जसं की सल्फर असेल, कॅराथेन असेल याचा वापर करणे आपल्याला आवश्यक आहे, जेणेकरून आपण भविष्यात होणारं नुकसान त्याचं टाळू शकतो. त्या व्यतिरिक्त ज्यांच्याकडे पाण्याची कमतरता असेल त्यांनी बागेमध्ये आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या काडी कचऱ्यापासून झाडाला आच्छादन करावं. मोसंबीच्या आळ्यामध्ये साधारण दुपारी 12 ते 2च्या दरम्यानची सावली पडणारा भाग असेल त्या ठिकाणी 5 सेंटीमीटर जाडीचा पाल्याचा थर करायला हरकत नाही. याकरिता ज्यांच्याकडे ऊस असेल, ऊसाचं पाचट, मक्याच्या कणसापासून शिल्लक राहणारे पदार्थ किंवा जनावरांनी वेस्ट टाकलेला झाडाचा पालापाचोळा जे काही आपल्याकडे शक्य असेल यांनी झाडाच्या बुडामध्ये आच्छादन करावं, जेणेकरून तापमानाचा फटका झाडांना बसणार नाही आणि आपल्याला गळण कमी करण्यासाठी मदत होईल. या व्यतिरिक्त गळणकरिता महत्त्वाचा घटक ठरतो सूक्ष्म अन्नद्रव्याचा पुरवठा, इम्बॅलन्स न्यूट्रिशन ज्याला आपण म्हणतो. आपण नत्रस्फुरत पालाशाची पूर्तता करतो, परंतु सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर आपल्या बागेमध्ये फार कमी प्रमाणामध्ये होतो किंवा तो नगण्य स्वरूपात असतो. मुळातच सूक्ष्म अन्नद्रव्य इमोबाईल स्वरूपाचे असल्याकारणानं झाडाला उपलब्ध होत नाहीत. फवारणीच्या माध्यमातून त्याची उपलब्धता ही मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे आपल्या फवारणीच्या कार्यक्रमामधून सूक्ष्म अन्नद्रव्याची पूर्तता झाडाला जर समजा केली तर आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे होणारी गळण ही थांबवता येईल. त्याकरिता काही रेफरन्सेस मला तुम्हाला असे सांगायचे होते की मोसंबीच्या झाडाला आपल्या भागामध्ये झिंकची डेफिशियन्सी आपल्याला सर्वतोपरी दिसते, बोरॉन दिसते, फेरस दिसतो, पाण्याचा पीएच जास्त आहे, जमिनीचा पीएच जास्त आहे. त्या कारणास्तव आपल्या जमिनीला सुटेबल होईल अशा पद्धतीच्या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांच्या शेतावरती 3 वर्षापासून ट्रायल घेतोय. त्या माध्यमातून केंद्र सरकारचं भारतीय कृषी अनुसंधान परिषद अंतर्गत बागवानी कृषी संशोधन केंद्र IIHR बेंगलोर सोबत आम्ही मोसंबी स्पेशल, अर्का सिट्रस स्पेशल या नावाने त्यांचा मायक्रोन्यूट्रिएंटचा प्रोडक्ट आहे, जो आपल्या भागामधील जमिनींचा टेस्ट घेऊन सूक्ष्म अन्नद्रव्याचं फॉर्म्युलेशन तयार केलेलं आहे. त्याचे आम्ही ट्रायल घेतले आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचे त्याचे रिझल्ट आपल्याला दिसतात. भारतीय कृषी अनुसंधान परिषद अंतर्गत चालणारं IIHR बेंगलोर भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या माध्यमातून आपण मोसंबी बागायतदारांकरिता सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता पूर्ण करणारं अर्का मोसंबी स्पेशल कृषी विज्ञान केंद्र गांधेली येथे महात्मा गांधी मिशन यांच्या देखरेखीखाली इथे आपण शेतकऱ्यांकरिता उपलब्ध करून दिलेला आहे. तरी याचा शेतकऱ्यांनी आपल्या मोसंबी बागेमध्ये वापर करावा. याचा वापर करत असताना प्रति लिटर पाण्यामध्ये आपण 5 ग्रॅम या सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करणे आवश्यक आहे. आणि सूक्ष्म अन्नद्रव्याचा शेतामध्ये फवारणीचा कालावधी हा सकाळच्या वेळेचा असला पाहिजे आणि झाडाला मुबलक पद्धतीचं पाणी दिलं गेलेलं असलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्याचा चांगल्या पद्धतीचा पिकांना वापर करता येईल. आपल्या या बागेमध्ये सुद्धा आपण त्याचा रेग्युलरमध्ये वापर करतो. ज्या शेतकऱ्यांना याच्या संदर्भात माहिती लागत असेल किंवा त्याचा वापर करायचा असेल तर आपण या सूक्ष्म अन्नद्रव्य कृषी विज्ञान केंद्र गांधेली येथे शेतकऱ्यांना उपलब्ध आहे, त्याचा सुद्धा आपण वापर करू शकतो. बाग जर समजा अतिशय जास्त प्रमाणामध्ये खराब झालेली असेल तर सूक्ष्म अन्नद्रव्याचं आणि बाकी खताचं बॅलन्सिंग करण्याकरिता KVK मध्ये तुम्हाला योग्य प्रकारचं मार्गदर्शन केलं जाईल आणि वेळोवेळी तुम्हाला ज्या पद्धतीचं बागेमधलं नियोजन करायचं याकरिता निश्चित आम्ही तुमच्या सोबत असू. धन्यवाद.